संतोष देशमुखांच्या न्यायासाठी लोकांचा रोष पाहायला मिळतो। 2 दिवसात आरोपींना अटक करा, नाहीतर धरणं आंदोलन करू असा इशारा मस्साजोगमधल्या गावकऱ्यांनी दिलेला आहे। एसपीची बदली करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण तपास आहे आता सीआयडी मार्फत करण्यात आलेला आहे। कसं पाहता आपण? ही एक संभ्रमावस्थाच आहे। खरं म्हणजे आरोपी पकडण्यामध्ये एसपीची खूप मोठी भूमिका असायला पाहिजे होती। बदली केलेली आहे पहिल्या एसपीची, दुसऱ्या एसपीने आम्हाला असं वाटलं होतं की 2च दिवसात आरोपी पकडले जातात की काय, परंतु अशा प्रकारची भूमिकेमुळे आज आम्हाला आमच्या गावकऱ्यांना संशय निर्माण होत आहे की यांचं नेमकं चाललंय तरी काय, यांना पकडायचेत की नाही पकडायचेत आरोपी, किंवा त्यांना आश्रय कुणीतरी दिलाय का, काय झालंय का, अशी एक संशयाची सुई आमच्या गावकऱ्याच्या मनात निर्माण झाली। स्वतः मुख्यमंत्री जे सांगितले आहे की त्याच्या भाषणामध्ये की जे आरोपी असतील त्यांची मालमत्ता जप्त करा, कसं पाहता यांच्याकडून? साहेब, याच्या अगोदरच हा मुद्दा झाला। त्यांच्या मालमत्तेला जप्त करून आमचं समाधान होऊ शकत नाही, या खुनामध्ये न्याय मिळू शकत नाही। त्यांची मालमत्ता जप्त करू नका, या 3 आरोपीला अरेस्ट करून दाखवा, हीच आमची प्रमुख मागणी आणि त्यांचं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा। आज मला कळालेलं आहे की 3ही केस, खंडणीची केस, अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि हत्येची केस ही सीआयडीकडे वर्ग केलेली आहे। आम्ही पण सीआयडीच्या तपासामध्ये आणि आमच्यामध्ये समन्वय नाही ना, काय करतायत, कुणाला बोलायचं, डीएसपीकडे एसपीला विचारलं तर सीआयडी बरोबर आमचा समन्वय आहे का? काय समन्वय नाही। आम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देते का सीआयडी? नाही देत। मग आम्ही समाधान कशामध्ये मानायचं? आम्ही हे सांगायला आलो काय केलं पाहिजे मग याच्यामध्ये त्यांनी आमच्या संग कम्युनिकेशन तपास कोणत्या पोझिशनला आहे हे पहिल्यांदा आम्हाला गावकऱ्यांना सांगायला पाहिजे। तर ह्या केसचं आंदोलन ठरवून आम्ही 2 दिवसामध्ये तुम्हाला आणखी वेळ देतो, 24 तासाचे मी सांगतो तुम्हाला। आम्ही गृह खात्याला, पोलीस खात्याला आम्ही 11 लाख नाही 22 लाख रुपये देतो। आम्हाला गरज नाही त्या 11 लाखाची। 24 तासाच्या आतमध्ये आरोपी अटक केले पाहिजे, एवढीच नम्र विनंती। कॅमेरा पर्सन विनोद सह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज।